नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मुंबई उच्च न्यायालयाकडून जे आहे तर ते मित्रांनो मेगा भरती इथं अनाउन्स झालेली आहे आणि याच्यामध्ये एससी, एसटी, ओबीसी आणि जे काही आपले इतर प्रवर्ग आहेत एनटी, एसबीसी, एससीबीसी, ईडब्ल्यूएस इतर प्रवर्ग आहेत, जशी बाकीच्यांकडे जाहिरात येते त्याच्यामध्ये आरक्षण असतं, तर या जाहिरातींमध्ये आरक्षण का नाही आणि जर आरक्षण नसेल तर निवड ही कशा पद्धतीने होणार आहे, निवड ही नंतर कॅटेगरी वाईज होणार आहे, नंतर ओपन प्रवर्गाद्वारे होणार आहे, गुणांद्वारे होणार आहे, तर त्यांना गुणांमध्ये काही कन्सेशन असणार आहे का, तर या सगळ्या गोष्टी ना मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी शिपाई या पदासाठी मित्रांनो आपण जे आहे तर ते आपली स्पेशल बॅच जी आहे तर ते लॉन्च केलेले आणि या शिपाई भरतीमध्ये सध्या तुम्हाला ऑफरमध्ये फक्त 199 रुपयांमध्ये ही बॅच पाहायला मिळणार आहे. आगामी काळात याची प्राइस जी आहे तर ती वाढणार आहे, म्हणून लवकरात लवकर तुम्ही ही बॅच जॉईन करून घ्या. शिपाई भरतीसाठी अत्यंत उपयुक्त अशी बॅच ठरणार आहे. बघा, 2331 एवढ्या पदांसाठी जाहिरात आली. यांच्यामध्ये कुठल्याही पदासाठी जर तुम्ही पाहिलं तर कुठल्याही पदासाठी आरक्षण त्यांनी तर ठेवलेलं नाही. फक्त एकच आरक्षण त्यांनी जे आहे तर ते ठेवलेले, ते म्हणजे 4% आरक्षण. ते पण कोणासाठी? दिव्यांग बांधवांसाठी. दिव्यांग बांधवांसाठी 4% आरक्षण पदानिहाय जे आहे तर ते त्यांनी इथं ठेवलेलं आहे. ओके. बॉम्बे हायकोर्ट, नागपूर आणि संभाजीनगर या तिन्ही खंडपीठांमध्ये कुठेही तुम्हाला आरक्षण जे आहे तर ते पाहायला मिळत नाही. बघा, शिपाई, हमाल, फराश इथं पण बघा दिव्यांगांसाठी आरक्षण आहे. एससी, एसटी ची जी यादी आहे तर ती बघायला मिळत नाही. मग आता नुकतंच जे आहे तर ती एक बातमी आली होती मित्रांनो. बघा, ही बातमी जी आहे तर ती आलेली होती की उच्च न्यायालयाच्या लिपिक भरतीत आरक्षण नाही, जाहिरात वादात सर्वोच्च न्यायालयात धाव जी आहे तर ती घेण्यात आलेली आहे. तर याच्या संदर्भात लक्षात घ्या, मुंबई उच्च न्यायालयाने लिपिक भरतीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी आरक्षणाचा उल्लेख नसल्याने वाद निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर डॉक्टर आंबेडकर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय थूल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत भरती प्रक्रियेत आरक्षणाचा उल्लेख करावा अशी मागणी केलेली आहे. ऑलरेडी संविधानामध्ये ज्या सार्वजनिक नोकऱ्या निघतात तर त्यांच्यामध्ये समान संधीची जी आहे तर ती तरतूद केलेली आहे, पण त्याला जे काही प्रवर्ग सामाजिक दृष्ट्या मागास असतील तर त्यांच्यासाठी काय केलेले, एससी, एसटी, ओबीसी आपण असे प्रवर्ग जे आहे तर ते पाडलेले आणि आर्थिक दृष्ट्याचा प्रवर्ग आहे ईडब्ल्यूएस. तर यांना कॅटेगरीनुसार त्यांच्या प्रत्येक राज्यात किंवा प्रत्येक ठिकाणी काहीतरी पर्सेंटेज ठरले, त्या पर्सेंटनुसार त्यांना पद जे आहेत तर ते राखीव असतात. ठीक आहे. आता याच निर्णयावर त्यांचं काय म्हणणं आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या महत्वाच्या निर्णयानुसार एससी, एसटी, ओबीसी आरक्षण लागू करणं आवश्यक आहे. तरी देखील मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक भरती प्रक्रियेत आरक्षण न देणं ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटलेलं आहे. तर याच्या संदर्भातलं त्यांनी जे आहे तर त्या काही गोष्टी इथं ज्या आहेत तर त्या सर्वोच्च न्यायालयात जे आहे तर ते त्यांनी इथं धाव घेतलेले आहे. तुम्ही जर पाहिलं बघा, बाकीचे जर तुम्ही पाहिलं बघा, ही एमपीएससीची भरती प्रक्रिया आहे. इथं बघा निवड यादी सुद्धा येते ना, निवड यादी पण कॅटेगरीनुसार येते. बघा, एससीबीसी फिमेल, एनटीसी फिमेल, म्हणजे हेच आरक्षण नाही मित्रांनो, बाकी ठिकाणी समांतर आरक्षण पण असतं. फॉर एक्झाम्पल बघा, बीएमसीच्या याच्यात बघा, हे आपलं काय झालं, हे हॉरिझॉन्टल आरक्षण झालं बरं का, आणि हे व्हर्टिकल आरक्षण झालं. हे हॉरिझॉन्टल आरक्षण, हे व्हर्टिकल आरक्षण. तर याच्यामध्ये बघा तुम्ही पुन्हा नुसतं हेच नाही मित्रांनो, एससी, एसटी, ओबीसीच नाही, पुन्हा जनरल, महिला, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, अंशकालीन पदवीधर, अनाथ यांच्यासाठी देखील वेगवेगळ्या ठिकाणी आरक्षण असतं, पण इथं मात्र कुठल्याही पद्धतीचा आरक्षणाचा उल्लेख नाही. मग आरक्षणाचा उल्लेख आत्ताच नाही आले का मित्रांनो? तसं नाही. कोर्टाच्या भरतीत आरक्षणाचा उल्लेख नसतो. फॉर एक्झाम्पल, जिल्हा न्यायालय भरती 2023 ची तुम्ही जाहिरात बघा, याच्यामध्ये त्यांनी सगळ्या काही गोष्टी दिलेल्या पण जाहिरातींचा उल्लेख केलेला नाही आहे. मग याची निवड प्रक्रिया नेमकी कशी होती मित्रांनो? तुम्ही जर ही बघा कोर्टाची 2023 ची जर निवड यादी पाहिली तर याच्यामध्ये तुमचा ऍप्लिकेशन नंबर आणि तुमचं इथं नाव दिसतं डायरेक्टली. म्हणजे याच्या पुढे तुमची कॅटेगरी येत नाही. का कॅटेगरी येत नाही? कारण की तुमची निवड ही कशाच्या आधाराने होत असते, इथं लक्षात घ्या, इथं गुणवत्तेच्या आधाराने डायरेक्ट होत असते. तिथं पण गुणवत्ता असते मित्रांनो, पण तिथं गुणवत्ता प्लस प्रवर्ग हा एक फॅक्टर असतो तिथं, पण इथं हा प्रवर्ग नावाचा फॅक्टर नसणार आहे. म्हणजे समजा जे आपले 30 गुण असतील, बाकीचे काही गुण असतील, समजा 100 गुण पकडूया आपण डायरेक्ट. 100 गुणांपैकी समजा एखाद्याला 80 मिळाले, एखाद्याला 70 मिळाले, एखाद्याला 50 मिळाले, तर त्याची त्याच पद्धतीने जे आहे तर ते रँकिंग येणार आहे. पूर्णपणे मार्कांच्या आधारे इथं तुमची रँकिंग जी आहे तर ती इथं येणार आहे. हे लक्षात आलं मित्रांनो? तर हे अशा पद्धतीने कोर्टाच्या भरतीत हे चालतं. आता उच्च न्यायालयाच्या भरतींमध्ये मुळात आरक्षण असतं का? तर संविधानाच्या कलम 229 नुसार उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना, लक्षात घ्या, चीफ जस्टिसला कर्मचाऱ्यांची नियुक्तींचे नियम ठरवण्याचे अधिकार असतो. मग त्यांनीच तो नियम ठरवलेला आहे की दिव्यांगांना 4% आरक्षण असलं पाहिजे. आणि एससी, एसटी संदर्भात, एससी, एसटी, ओबीसी संदर्भात भारतातल्या कुठल्याही उच्च न्यायालयात जर तुम्ही पाहिलं तर शक्यता तुम्हाला आरक्षण जे आहे तर ते दिसणार नाही नोकर भरतींमध्ये. आता न्यायालयांमध्ये आरक्षणाच्या संदर्भाचा निर्णय कोण घेऊ शकतं? लक्षात घ्या, इथं जर कर्मचारी आहेत तर जे चीफ जस्टिस असतात तर ते घेऊ शकतात निर्णय.
की त्यांना उच्च न्यायालयात पाहिजे आहे का नाही. आणि यांना सुप्रीम कोर्ट पण जे आहे तर ते निर्देश देऊ शकतं की आपण आता सर्वोच्च न्यायालय तसेच भारताच्या जे उच्च न्यायालय आहेत तर त्यांच्यामध्ये आरक्षण लागू करत आहोत. त्याच पद्धतीने जिल्हा न्यायासंदर्भात जे काही राज्याचे मुख्य न्यायालय असतील तर ते निर्णय घेऊ शकतात. आपल्या ज्युडिशरीला आपण काय केलेले, एक्झिक्युटिव्ह लेजिस्लेटिव्ह यांच्यापासून वेगळं केलेले. सरकार कायदे करून किंवा एक्झिक्युटिव्ह ऑर्डर देऊन त्यांच्याकडून याची अंमलबजावणी करू शकत नाही. कोर्टाला हा स्वतंत्र संविधानिक अधिकार जो आहे तर तो दिलेला आहे घटनेने. तर त्यांनाच याच्या पद्धतीचा निर्णय जो आहे तर तो घ्यायचा आहे की एससी एसटी ओबीसी किंवा इतर जे आरक्षण आहे तर त्यांना लागू करायचे आहेत का नाही. तर तो संपूर्ण निर्णय न्यायालय जो आहे तर तो घेऊ शकतो. आणि याच्यावर तुमचे मत काय आहे मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की न्यायालयामध्ये देखील एससी एसटी ओबीसी किंवा इतर जे आरक्षण आहेत किंवा समांतर आरक्षण आहेत, महिला असेल, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, दिव्यांग, माजी सैनिक, अंशकालीन कर्मचारी, तर हे आरक्षण लागू व्हावे का आणि तुमच्या याबद्दल काय प्रतिक्रिया आहे तर ते आपण जाणून घेणार आहोत. आणि हे लक्षात घ्या, या भरतीमध्ये जोपर्यंत सुप्रीम कोर्ट किंवा मुंबई उच्च न्यायालय निर्णय देत नाही तर तोपर्यंत आरक्षण लागू होणार नाही. म्हणून तुम्ही तुमचा अभ्यास चालू द्या. तुम्ही हा नका विचार करू की परत ही कोर्टात केस चालेल, परत हे होईल, असा काही विचार करू नका. तुमची भरती प्रक्रिया ही सुरळीत पद्धतीने पार पडेल. कोर्टाच्या प्रक्रिया अत्यंत कमी वेळेत देखील पार पडतात मित्रांनो. लगेच त्यांची परीक्षा होते, लगेच त्या मुलांना जॉईनिंग जे आहे तर ती दिली जाते. म्हणून तुम्ही तुमचा अभ्यास जो आहे तर तो चालू द्या. क्लर्क पदासाठीची पण आपली ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आपण लॉन्च केलेली, सर्व काही विषय असतील त्याच्यात. तरी आजच इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही जी बॅच आहे तर ती नक्की जॉईन करू शकतात. शिपाई भरतीसाठीची पण बॅच आहे तर ती पण तुम्ही जॉईन केली पाहिजे. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.